जय शिवराय मित्रांनो, मी अनिल गडकिल्ले पाहिलेला माणूस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. सकाळी आपण गड हा ट्रेक कंप्लीट केला, तर त्यानंतर घाटपट हा आपण ट्रेक कंप्लीट करणार आहोत. सोबत आपला सेम ग्रुप आणि सिल्वर टिंग असते या पानांना. हा वेल आहे. असे सगळे वेल आहेत पूर्ण इकडे या जंगलामध्ये उंच उंच गेलेले असतात आणि भरपूर लागतं. एकेका वेलाला असे घोषच्या घोष लागतात फळांचे. हे सिंपल वे ऑफ आयडेंटिफाईंग. अच्छा, तो कलर हाताला लागतो का? नाही नाही ना. ती त्याला लव आहे. त्या लव ती अशी बारीक अशी आपल्याला प्रकाशामध्ये सिल्वर दिसते. आणि हे फळ कसं असतं मग एक्झॅक्ट? एवढं लहान दिसतं असं. दोडकं कसं दिसतं तेवढं एवढं म्हणजे तोंडली टाईप? हा, तोंडलीला शिरा असतात. शिरा ओके, अशा लाईनी असतात एकदम एवढे हां. खाल्लं तर आंबट लागेल. हां, दोडक्या टाईप असे शिरा असतात. शिरा एवढं असतात असतं. ओके, ते का हे हा. नेरली का? नेरले काहीतरी जोतं असतं किंवा फॉरेस्टचं मार्किंग असतं. तिकडे दगड आपल्याला अजून जातात की आता मी इथून जातोय तर माझा प्रवास सुखरूप होऊ दे. युजली तिथे कुठेतरी त्यांची एक डेटी असते. त्याला ते आयदर एखादं दगड वाहतात की बाबा माझा प्रवास सुखरूप होऊ दे. मग आपण बघू तर घाटाच्या सुरुवातीला आपल्याला दगडांचा असा डोंगर बिंगर दिसतो. कारण ओव्हर इयर्स लोक तिथे एक एक दगड ठेवत असतात. किंवा मग एखादा दगड असतो त्याला शेंदूर भाजलेला असतो आणि त्याला डेटी मानून त्याला ते एक झाडाची डहाळी वाहतात. त्याला टहाळ देव म्हणतात. आणि असं काहीच नसेल समजा त्या वाटेवरती तर ते आपली म्हणजे समजूत म्हणून त्या वाटेला किंवा निसर्ग देवाला सांगतात की बाबा माझा प्रवास सुखरूप होऊ दे. तर आज कोणतरी गेलेलं आहे आपल्याला जिवंत उदाहरण दिसतं. एक डहाळी ठेवलेली आहे, त्याच्यावर दगड ठेवलेला आहे. हे आजच आहे. आणि आता हे तुम्हाला दिसतं ना, हे सगळं कारवी आहे. तर कारवीचं काय स्पेशालिटी आहे आपल्या इकडे सह्याद्रीमध्ये?
कारवीला पण म्हणजे पर्वत कन्या किंवा सह्याद्री कन्या पण म्हणू शकतो. कारवी नसेल तर आपले 80% ऑफ ट्रेक इतके डिफिकल्ट होऊन जातील. ही झाडं असतात आपल्याला आधाराला उपयोगी येतात आणि चढताना उतरताना सगळीकडे आपल्याला ते, आणि माती धरून ठेवतात. मेन म्हणजे जे स्लिपरी पॅचेस होऊन जातात, माती वाहून जाते, ते सगळं हे कारवीमुळे थांबतं. कारवीची स्पेशालिटी अशी आहे की तिची 8 वर्षाची लाईफ सायकल आहे. 8 वर्षांनी एकदा ती मास फ्लावरिंग होतं. मास फ्लावरिंग म्हणजे सगळा तुम्हाला सह्याद्री पर्पल झालेला दिसेल, खूप फुलं येतात आणि मास फ्लावरिंग झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी ते झाड मरतं. मग त्याला ती फळं येतात. ज्या वर्षी त्याला फळं येतात ते फळांची जे बोंडे असतात त्याला पण असं ना एकदम स्टिकी असा हे असतो, म्हणजे द्रव आलेला असतो. आणि ज्या वर्षी फुलं येऊन गेलेत त्याच्या मे महिन्यामध्ये जेव्हा आपण ट्रेकला जातो ना, एकदम डिफिकल्ट असतो तो सीझन, कारण सगळीकडे ते चिकट आपल्या अंगाला लागत असतं आणि त्याला धूळ लागत असते आणि खूप कडू असतं. तोंडाबिंडाला लागलं ना एक्स्ट्रीमली बिटर टेस्ट येते त्याची. पण त्याच्यानंतर पुढच्या वर्षी ही झाडं पडतात. तर आता तुम्हाला दिसतं ही आडवी पडलेली, इथे थोडी विरळ आहे त्यामुळे एवढीच आहे. तो जो वाघजाई घाट आहे तिथे एकदम डेन्स कारवी, तिथे कारवी म्हणजे झाड एवढं मोठं खोड आहे त्याचं आणि ते पूर्ण इतकं आडवं पडलंय आणि त्यांना डुकरं बिकरं गेली आहेत की तुमचा पाय जर त्याच्यात टाकला तर एवढा गुडघ्यापर्यंत पाय त्या कारवीच्या ह्याच्यामध्ये जातो. तर त्यामुळे तो रूट थोडा डिफिकल्ट झालाय. आता ही 2 वर्ष झाली कारवी फुलून ही पडलेली आहे जुनी आणि ही नवीन आता मोठी झाली आहे. अजून 2 वर्षांनी छान ही मोठी होतील एवढी आणि परत 7व्या किंवा 8व्या वर्षी ते फुलेल, पुन्हा ती सायकल कंटिन्यू होईल. आणि कारवी आपल्या इकडे असण्याचे म्हणजे फायदे काय तर गावकऱ्यांसाठी कारवी खूप महत्वाची. आपण पूर्वीची जर त्यांची घरं बघितली किंवा गोठे बघितले, कुडाची घरं असतात, तर त्या ज्या स्टिक्स आहेत कुडाच्या काड्या म्हणजे कारवीच्या काड्या, तर त्याच्यापासून त्यांचं घर बनायचं. म्हणजे आपण जे म्हणतो ना सस्टेनेबल लाईफस्टाईल, जंगलातनं डोंगरातनं गावातनं डोंगर, त्यांना कुठल्याही रिसोर्सेसची गरज नव्हती. माती इथलीच घ्यायची, शेण त्यांच्याकडे ऑलरेडी कॅटल मधनं मिळतंय आणि ह्या काड्या ह्यांच्यावरती त्यांची घर. सो कारवी त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ही सगळी सुकलेली कारवी आहे. ते घोड्यावरती टाकतात ती जीन असते ना, तसं ते घोडजीनं दिसतं, म्हणून त्या डोंगराला घोडजीनाचा डोंगर म्हणतात. आणि आपण कुठे जाणार तर ते व्हाईट बंगलोज दिसतात ना, आपण त्या थोडंसं अजून इकडे जाणार, खाली इथे उतरणार आपण गावात, थोडं ते व्हाईट ड्रॉप दिसत असेल तर त्या गावात उतरू. वडाचा माळ म्हणून धनगरांची वस्ती आहे मेजरली तिथे, आणि मेन तो वासंडे गावाचाच रिजन आहे. आता निसणीची वाट म्हणजे ही रीच दिसते खाली जाणारी, त्या पूर्ण झाडात एक रीच खाली गेली तिथे, ती निसणीची वाट. तर ज्यांनी माझा तो ब्लॉग वाचलेला असेल त्याच्यात ते खोडातलं पाणी वगैरे, तर ते त्या धारेवर आहे, खालच्या धारेवर. आपण आता तिथपर्यंत नाही जाणार, ती एकदम टोकाला गेलं की तिकडून जी एकदम खाली धार उतरते, त्याच्यावर एक रॉक पॅच आहे 10-12 फुटाचा, आणि त्या रॉक पॅचला म्हणजे स्टेप्स येतात उतरायला, आणि तिथे एक झाडाचं खोड लावलेलं असतं ते उतरून जाण्यासाठी, तर त्याला निसण म्हणतात, म्हणून ती निसणीची वाट. ती पण वासुंडे गावातच जाते, किंवा इकडे जर आपण उतरून गेलो तर माणगाव साईडला, म्हणजे तुम्ही जर मृगगडला गेला असेल तिकडून जो आतला रिजन आहे तिकडे जाते तो. पण आता तिकडचं पण गाव बऱ्यापैकी उठलं आहे, ते सगळं प्लॉटिंगला गेलेलं आहे तो एरिया. आपण पायमोडी घाटावर उतरलो तर आपण तिथे उतरतो. आता आपण कसं जाणार तर ही निसणीची वाट आहे, आणि वाघजाईची ऑथेंटिक रूट कुठला, तर आपण इकडे आलो ना मगाशी, आपण त्या साईडला गेलो असतो, तर त्या साईडला जाऊन आपण हा जो घोडजीनाचा डोंगर आहे आणि ही जी रिज आहे ती इथे अशी यू शेप मध्ये मिळते, तर ती निसणीची वाट तर यू शेप वरनं अशी येते. हा जो प्लॅटो आपल्याला दिसतो ह्याला आपण पदर बोलतो मराठीतलं, डोंगराला संलग्न असं पठार असतं जे उंचावरती, त्याला पदर म्हणतात. तर ह्या पदरातनं ती अशी खाली जाते आणि ती खाली उतरून जाते. तर इकडे जो आपल्याला खडक दिसतो त्याच्यावरती एक पाण्याचं सुकं टाक आहे, आणि हा जो यू शेप आहे त्याच्यावरती एक प्लॅटू आहे, त्याच्यावर तो दगड आहे, त्याच्यावरती चंद्र आणि सूर्याचं कोरलेलं आहे, त्याला चांदमाळ म्हणतात किंवा चांदतळ म्हणतात. मोस्टली वासुंड्याची लोक तिकडे ग्रेझिंगसाठी घेऊन जातात त्यांच्या बुटाला. खालून चांदमाळ पर्यंत रस्ता आहे, पण मधला जो इकडे या साईडला आहे खाली, पण मधला जो 2 डोंगर असे ओलांडून जावे लागतात छोटे छोटे हमप, तो पूर्ण मोडलेला आहे. आणि इथून ही जी वाट जाते ती पूर्ण कड्यातनं जाते. आता आपल्याला हा कडा दिसतोय ना, तर ती वाघजाईची वाट अशी पूर्ण अशी कड्याला पॅरलल जाते आणि त्या यू शेप मध्ये घुसते. तर ही जी कड्याला जाणारी वाट आहे ती पूर्ण मोडलेली.
आणि तिथेच ते म्हणजे त्या कड्यामध्येच वाघजाईचं ठाण आहे. तर ते पूर्ण मोडल्यामुळे आपण आता इकडे आलो डिटूर मध्ये. हा जो प्लॅटो दिसतोय ना, इथे हे वासुंड्याचे लोक गुरं आणून सोडतात आणि इथे पाणी आहे. आता पण आपल्याला एखाद्या वेळेस इथे मच्छी बघायला मिळते. बोलूया आपण त्यांच्याशी. नमस्कार दादा, कोणत्या गावचे? आमचा खाली गाव आहे काय गाव? वाड्याच्या माळमधनं आलात का? नाही आमचं तिकडं पेंढर माळ तिकडं तुम्ही तिथून आलात? हा. मग आज त्या सहारामध्ये दारामध्ये कामाला कामाला जाता? हा. किती दिवसात नाही येतं मग? हप्त्यातनं घरी जायचा हप्त्यातनं घरी जायचं? आज सुट्टी आहे ना. आज सुट्टी आहे. मग आता किती दिवस राहणार? 6 दिवस. एक हप्ता राहणार आणि मग परत घरी जाणार. चांगलं आहे. जवळ पडतं ना shortcut. हा यायला. मग तुम्ही आता कुठल्या वाटेने आलात? हे इथून वाट पण आहे अशीच आहे बारकी छोटीची वाट म्हणजे तुम्ही निसडीने नाही चढलात? आणि निसणीने आलो निसडीने आलात चढून? हा. अच्छा. आणि निसडीने आले. चांगलंय. म्हणजे अवघड वाट आहे आमचं नाही नाही. लावलेलं आहे. माणगावच्या इथून. हा. एकटे. बाकी काय हे काढता की नाही? आंबोळ्या वगैरे काढता की नाही? नाही आता या टायमाला या टायमाला नाही. अजून 2-3 महिने आहेत. 2-3 महिने येतील. हा. चला पाणी आहे का वाटलं? आहे भरपूर पाणी आहे इकडं वळाला सगळा पाणीच आहे खाली. दादा नाव काय तुमचं? हा नाव? राम हिरवे. अच्छा. चला या. त्याच्यामध्ये ते झाड आहे, ते खोडातलं पाणी जे मी दिलंय ते त्या प्लॅटू मध्ये. आपण आता तिकडे नाही जाणार, आपण या साईडने खाली उतरू. हा पूर्ण रिजन आहे ना, हा लोणावळा ते मृगगड हा रिजन आहे. तर बंगला दिसतोय खाली वरती तिथे, त्या बंगल्यावर एक धार खाली आली तर त्याच्यात ते पिनाकल्स दिसतात, त्याला पाचलिंगीचे पिनाकल्स म्हणतात. ओके. त्याच्या मागची धार म्हणजे तो मोराडीचा चुलका तिकडे दिसला असेल. आपण शिवलिंग पॉइंटला थांबतो ना लोणावळ्याला, तिथून खाली आपल्याला शिवलिंगासारखा डोंगर दिसतो, तो मोराडीचा डोंगर. त्याचा एक वरती आलाय ना चुलका मागच्या रीजला, तीच रीज घेऊन खाली आलं की खाली तिथे मृगगड. मृगगड एकदम टिल्लूच आहे, खालून आपल्याला खूप मोठा वाटतो पण एकदम छोटच आहे. त्या मोराडीच्या चुलक्याच्या मागे जी व्हॅली आहे ती कल्याणची व्हॅली. तिकडे तो समोर एक हे दिसेल तुम्हाला, वॉटरफॉल दिसतो तुम्हाला, वर एक धार दिसते एकदम समोर. ती आयएनएस शिवाजीचं त्या बिल्डिंग दिसतात ना व्हाईट व्हाईट, त्या आयएनएस शिवाजी तिथे त्यांचं ते धरण पण आहे आणि तिथून त्याचं लिकेज आहे, ते पाणी इकडे दिसते. एकदम बारीक धार दिसते. त्याला दुसोंड्या धबधबा म्हणतात. त्याच्या खालीच नाही का 12 कुंडी म्हणतात ते आजकाल ते वॉटरफॉलला. कल्याणवरनं लोक जातात पाण्यात उडी मारायला, गोकुंडी. हा, तर तो खाली तेच पाणी येतं. त्याच भागामध्ये ती करवंदीची नाळ उतरते. या मोराडी चुलका आणि या पाचलिंगी ह्याच्यामध्ये पायमोडी घाटाची वाट उतरते. हा पाचलिंगी आणि हा इथला जो डोंगर दिसतो त्याच्यामधून माळेची वाट वरते. तर एवढ्या घाटवाटा आपल्याला इथून दिसते.
पण मग तो लायन्स पॉईंट इकडेच आहे ना कुठे लायन्स पॉईंट लायन्स पॉइंट कुठे सांगू का तुम्हाला? हा मोराडीचा सुळका दिसतो ना आपल्याला, त्याच्या मागे त्याच्या मागे आहे का? त्याच्या मागे एका ड्यूस नोज असे दिसत ना ड्यूस नोज ट्यूब नॉज धुरकट नाही धुरकट आहे झाडाचं काय दिसतं? हा ऑक्सिजन मिळालेलं आहे आपल्याला. हा आपल्या असं म्हणायचं. आणि हे जे आहेत ना बर्ड्स, आता इथे त्याच्या हे येतील बिया येतील, आणि जेव्हा त्याला बिया येतात ते इतकं स्टिकी होऊन जातं ना, आणि आता पण त्याला थोडंसं स्टिकीनेस आहे. इथे जस्ट हात लावून चव घेतलीत ना, घेतलीत ना, या दाखवून रिएक्शन रेकॉर्ड केले की समजून जायचं सगळ्यांना. खूप वेळा टेस्ट घेतलेली. मॅक्रो कुठे गेला मॅक्रो काय प्रकार हा? हे नाही माहिती मला, मी पण घेतले फोटो. त्याला गुगल करा. तर आम्ही पहिल्यांदा जेव्हा आलेलो ना या रूटला, पाणी संपत आलेलं सगळं. तर दादांना आम्ही म्हटलेलं ह्या रूटलाच आपण विचारतो ना पाणी तुम्ही कसं करता मॅनेज. वरचा एक पाण्याचा स्रोत होता आणि खाली म्हटलं पूर्ण रूटला पाणी नाही का? म्हणाले मॅडम पाणी काय नाही म्हणे, मे पर्यंत पाणी आम्हाला काय कमी नाही पडत. म्हटलं कुठे पिंड? आम्ही पुढे गेलेलो ते परत आम्हाला इथे घेऊन आले आणि दाखवले बघा ते पाणी असतं आमचं 3-4 महिने ते पावसानंतर असतं. जबरदस्त. दलितलं पाणी. टंकी आहे टंकी. समथिंग युनिक.
थांबा का ते पटकन हे धरतात. क्या आता 3-4 झाले, 5ला संपलं. हा 5 संपून जाईल ते. चला पडलं ते. हा जे बहिरीचा दगड आहे किंवा बहिरीचं ठाण आहे, गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की तो पूर्ण जमिनीत दबलेला होता आणि इट इज रायझिंग बाय 1 इंच एव्हरी इयर. सो त्यामुळे त्यांनी ते छप्पन असं उंच केलंय की सम डे दे विल हॅव टू राईज इट मोर. सो एव्हरी इयर इट इज कमिंग अप आणि ओव्हरऑल टोपोग्राफी बघितली तर पुन्हा आपल्याला बहिरी देव दिसतो आणि वाघोबा दिसतो. तर दोन्हीची पूजा इथे होताना दिसते. आणि ह्या वाघोबा किंवा बहिरी जिथे असतो तिथे आपल्याला आयदर लाकडातला दिवा दिसतो किंवा दगडातला दिवा दिसतो. तर आपण तिकडे जाऊन बघितलं तर दगडाचे 2 दिवे तिकडे आधी होते, आता पण असतील. आणि कधी कधी दीपमाळ पण असते. आता एक छोटी दीपमाळ पण आहे. दीपमाळ त्याला वेगळे वेगळे दिव्याचे कोणे नाही आहेत, एकच उंच दगडाचं हे केलेलं आहे आणि वरती दिवा आहे. आणि भरपूर घंटा असतात. म्हणजे जो कोणी इथे नवस बोलतो त्याचा नवस जर पूर्ण झाला तर ते येऊन एक बेल तिथे डोनेट करतात. त्यामुळे बऱ्याच घंटा असतात बघायला मिळतात. बेसिकली ह्याच्यामुळे हे लोक ह्याला बहिरीचा घाट म्हणतात किंवा बहिरीची वाट म्हणतात. वरून आलो तर वाघजाई पहिले लागते, वाघजाई घाट. आणि इथून चढून ह्या पोलमधनं वरती आपल्याला डोंगरावर चढून जाता येतं आणि तिथून आपण डायरेक्ट त्या चांदतळ्याकडे जाता येतो. मग असं गेलं तर मग ती गोडजिनाची वाट, कारण आपण गोडजिनाकडे जातो. सो रूट एकच आहे, डेस्टिनेशन एकच आहे, वाटांना नावं 3 होतात. ज्यांना इंटरेस्ट नसेल त्यांना कशाला जाऊ खेचते. आपण एकदम वरचं हिरवं दिसतंय ना गावळ, त्यातनं आपण आलो. आपण ह्या टोकाला नाही आलो. ती एक ग्रीन रेष अशी खाली दिसते आलेली. आपण तिथून तिथे पायऱ्या लागल्या आपल्या, त्यातनं त्या ग्रीनिश मध्ये घुसलो. मग ह्या प्लॅटूला आलो, मग अजून खाली उतरलो. इथे प्लॅटू होतं, तिथून आपण ते सगळं बघितलं ना, हा रिजन बघितला. मग तिथून आपण ह्याच्यात आलो, हे डीप जे जावळ दिसतंय त्याच्यात थोडं खाली येऊन तिथे मी डोलीतलं पाणी दाखवलं तुम्हाला. तिथून परत आपण वर गेलो, त्या डीप ग्रीन मधनं आपण खाली आलो एक लाईन. त्याच्यातनं आपण दुसऱ्या ग्रीन मध्ये आलो आणि मग तिथून खाली उतरून आपण आत जाऊन मग तो अडीच घाटवाट केली आपण ती अननेसेसरी. त्याच्यासाठी आपल्यावर कपिल खूप रागवलेलं. माझी रेकी वाया गेली म्हणा. आपल्याला 3 दिवस जेवणार नाही. आणि आपण सकाळी काय बघितलेलं तर हा तो बंगला दिसतोय, तिथून जी धार खाली आली ते पिनॅकल्स आहेत छोटे छोटे, ते 5 लिंगी पिनॅकल म्हणतात. आपण तिकडनं बघितलं, आपण ह्याच्यावर बघितला तो. मग तो बंगला संपला की मागची जी धार दिसते त्याच्या मागे तो असा प्रॉपर व्ही शेप मध्ये पिनॅकल दिसतो ना, तो मोराडीचा सुलका. त्या मोराडीच्या सुलक्यातनं खाली आपण आलो की हा इथे समोर मृगगड त्याच लाईन मध्ये. या झाडांच्या मागे मृगगड आपण जे बघितलं ते आपण तिथे उभं राहून आपण ती सगळी तो मोराडीचा सुलका आहे ना, त्याच्या समोर इथे जी धार दिसते तिथे तो शिवलिंग पॉइंट आहे. तिथून आपल्याला तो मोराडीचा सुलका दिसतो.
आता आपण अजून थोडं तिकडे गेलो तर तिकडे आपल्याला एक व्हाईट कलरचं टॉप दिसतोय, व्हाईट एक बिल्डिंग दिसते. ते आईने शिवाजीचा पार्ट झाला. आयने शिवाजी येताना लागलेला आपल्याला. तिथून पाणी खाली पडतो तो दुतोंडा धबधबा, त्याच्या खाली ते कल्याणला तो गोकुंडी कल्याण. मित्रांनो, आपण जो ऑफबीट ट्रेक कंप्लीट केला आहे, या ट्रेकला कोकणातून देशावर येणारी लोक बहिरीची वाट असे म्हणतात, कारण त्या लोकांचा प्रवास हा